हा. ह्याच्यातलं कुठलं बोललं, सातव्यातलं का? बालकों को गाय का दूध देना चाहिए. ते दातव्यम पाहिजे, दातव्यम रूप. दातव्यम देना चाहिए आहे ना ते. तो हा. त्याच्यामुळे ती इच्छा व्यक्त केलेली आहे ना त्याने, की द्यायला पाहिजे बाबा असं. म्हणजे तुम्ही नाही दिलं तर तसं काही नाही, पण ते द्यायला हा. पाहिजे म्हणून ते दातव्यम आलेलं आहे त्याला. दूध अच्छा. दातव्यम. म्हणजे त्याच्यात हा. ताई, ह्याच वाक्यासाठी एक विचारू का? हा, बोला. बालकों को गाय का दूध देना चाहिए, तिथं बालके भ्या झालंय. पण मला जर आपल्याला जर शिशु वापरावा, कारण हे मराठीच्या म्हणजे पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की लहान मुलांना गायीचे दूध द्यावे. तर मला असं वाटलं तिथे शिशु वापरलं तर चालेल का, आणि जर शिशु वापरायचा असेल तर हो. त्याची काय मला विभक्ती होईल? मला पण तेच विचारायचं होतं, शिशूचं कोणतं येईल बघ. तेच. शिशुभ्य येईल का? हा, मी पण शिशु, शिशु हा शब्द धेनु गुरु सारखा चालेल का? शिशु ते शिशु का तो हा. शिशु? तो तो पुल्लिंग उकारांचा आहे शिशु शब्द. ते- गुरु सारखा हा. गुरु सारखा. ह्या आता बालकेभ्य आहे की नाही, ती हा. काय को आहे म्हणून ते पंचमी चतुर्थी आहे ना ती. हो, चतुर्थी बरोबर. बहुवचन. शिशुभ्य येणार. हा, मी शिशुभ्य. शिशुभ्यच केलं होतं. शिशुभ्य हो दुग्धम लिहिलं होतं. प्रमाणे. तर ते धेनो आणि हो गो दुग्धम करतात. एकदम वापरू नका. गो हा शब्द ह्या धड्यात वापरू नका. हो, त्याच्यामुळे सांगितलं तुम्ही. हा, बरोबर आहे. तुम्ही या धड्यात जर धेनू दिलाय तर त्याचा वापर करायला हवा हा. आपण. बरोबर. हा. तेच. त्यामुळे ओके. गोमूत्र पण नाही. हा, नाही नाही. ते सगळं हम्म. कारण तुमचा धडाच धेनू. झालेला आहे हा. ना. धेनूच्या विभक्ती. त्याच्यामुळे हम्म. सगळं वापरायचं आहे या धड्यामध्ये. ठीक आहे. एक ठिकाणी ना प्रणमंती केलेलं आहे ते. हा, ये ना. हा, ताई, मला ते विचारायचं होतं. मी 13वं तेच वाक्य म्हणते. एक विचारायचं होतं ताई मला. हा, 13वं. शेवटचं वाक्य ते. ए- ए- आम्ही गाईला हम्म. नमस्कार करतो, शेवटचं वाक्य. हा, हा. आम्ही ताईला नमस्कार करतो. तर ते तर हा. तिथे ना नमा, प्रणाम. वयम, मी तर नमामह केलं होतं, कारण वयम आहे ना, वयम धेनुम नमः किंवा प्रणमामः. आणि प्रणामः करेल. हाँ, प्र वयम हम गाय को प्रणाम करते हैं, प्रणाम मोह आहे ते. एक प्रणामः. हा, ते प्रणाम. आता इथे अहम घेतलं तर काय येईल ताई? अहमला काय येईल? प्रणाम अहम नाहीच ना. अहम नाहीच आहे. आम्ही. अहम असलं तर ते हम्म. आम्ही आवह आमह आहे ना, तर हम्म. प्रणाम. हम्म. प्रणामी झालं असतं, अहम असतं तर प्रणामी झालं प्रणामी का? असतं. हा. अच्छा. प्रणामी प्रणामी होणार. हा, ते जे रूप आहेत ना त्याची जी तीत अंती सीत थ आमी आम आमह, हा. अ, हम्म. त्यानुसारच ते बघायचं आहे. ठीक आहे. तर ते मग इथे काय झालं ताई? वयम धेनुम प्रणामम प्रणाम. प्रणमामः. 13वं एक ताई विचारायचं होतं मला. तेराव्यात काय आहे? धेनू. गाईचे मूत्र रोग नष्ट करते. त्यांनी षष्टी एकवचन धेनो मूत्रम रोगाने नश्यती असं दिलंय ना. हा, तर एक व्याधी नश्यती असं होऊ शकतं का? एक एक तर use करते सगळ्यांना. हे बघा, ह्याच्यात एक महत्वाची अशी गोष्ट आहे, जेव्हा वाक्याचा संस्कृत अनुवाद करायला सांगितलेला असतो, तेव्हा जरी तुमच्या पुस्तकात तो मराठी दिलेला आहे, तुम्ही त्याचा हिंदीत वाक्य त्याचं करा आणि त्याचा करा, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये हिंदी वाक्य असणार आहे. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे जे वाक्यामध्ये दिलेलं आहे त्याच्या सारखाच शब्द तुम्ही तुमच्या ट्रान्सलेशन मध्ये वापरायचा आहे. म्हणजे आता समजा इथे दिले हम गाय को प्रणाम करते हैं, तर प्रणामच्या रिलेटेडच तुमचा शब्द वापरणं अपेक्षित आहे तुम्हाला. आता गाय का मूत्र रोगों को नष्ट करता है, तर गाय धेनो हो इथे लिहिलेलं आहे, धेनो पंचमी. इथे जेव्हा तुम्ही हिंदीमध्ये बघाल तेव्हा एकच गाय आहे.
गायों का मूत्र असं नाही बोललेलं आहे, अनेक वचन नाहीये, त्याच्यामुळे ते धेनो आहे. आणि रोगो को नष्ट करतात, इथे हिंदीमध्ये किंवा मराठी रोग आहे ना, मग ते रोगच वापरणं जास्त आहे. नष्ट करता आहे मग नश्यत असं वापरणं अपेक्षित. तुम्हाला म्हणजे याचा अर्थ तुम्ही दुसरं वापरलं तर त्याचं काही म्हणजे चुकीचं आहे असं काही नाहीये. पण अपेक्षा जे आहे की जे वाक्य आहे त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. माधुरीताईंनी विचारला होता ना प्रश्न. तर एक विचारू. एकच मिनिट, त्यांचा डाऊट क्लिअर झाला का? हो हो ताई. हा, ओके. हा बोला अदितीताई, बोला. हा, इथे धेनो हे पंचमीचं नाही, षष्टी एक वचन घेतलंय ना, काय म्हणजे का गायीचे मूत्र. गायीचे काय का, सॉरी षष्टी घेतले, गाय का षष्टी एक वचन आहे ना. हा. एक वचन, चाचीचे. ओके. हा, गाय का मूत्र रोगों को नष्ट करता है. बरोबर, षष्टी एक वचन. हो. प्रॅक्टिस कराल ना, म्हणजे सध्या तुम्हाला ते हिंदी म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने हिंदीचं संस्कृत असतं. पण एकदा संस्कृत मध्ये तुम्ही ट्रान्सलेशन केलं ना, की व्हेरिफिकेशन साठी तुम्ही संस्कृत पण हिंदी किंवा मराठीत बघा हा करून. मग त्यांनी ना तुम्हाला तुमचं तुमचंच कळेल की अरे आपण बरोबर केलंय की नाही. असंही हा, असतं क्रॉस व्हेरिफिकेशन करून. बरोबर. बरं, ओके, थँक्यू. थोडेसे लोक उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी आहे की ह्या पहिल्या 1 ते 8 वाक्यांमध्ये कोणाला जे उशिरा जॉईन झाले त्यांना आहे का शंका? आणि प्रथम म्हणजे हो, सॉरी. मला मला हा मला एक विचारायचं होतं बोल. अश्विनी. हा आता आपण इकडे पहिलं हे इकडे वाक्य जे आहे, गाय चारा खाते. तर मी काय लिहिले, धेनुहू तृणम खादती. तर चारा, तो चारा असं म्हणतो, तर इकडे तृणम असं होऊ शकतं का? म्हणजे की पण तृणानीच, म्हणजे बहुवचनच केलं पाहिजे. आता मला सांगा, गाय एकच चाऱ्याची कांडी खाईल का? एकच नाही, हा एकच नाही, ते आलं डोक्यात माझ्या, पण मग तरी पण असं वाटलं की हा. इथे चारा की लिहिलं असलं कसं तृणानी. म्हणजे हा बहुवचन, हा, खूपच चारा खाणार ना एका चारा, त्याच्यामुळे ते तृणानी मग. तृणानी. ओके ओके. आणि ते गवत किंवा आपण असं गवत हे कधी बोलतो पण ना, तो चारा, हा चारा किंवा तो चारा, त्यामुळे मला एकदम नाही, वाटून गेलं, म्हणून मी उन्हाने विचारलं. तुमचं थँक्यू. नपुसकलिंगी बरोबर आहे ना, तोच चारा म्हणतो ना, हे वनम वने वनानी सारखंच आहे ना ते. पण हा, बहु बरोबर. असणार आहे इथे तुमचा. हा, तृणानी. नपुसकलिंगाचा प्रश्न नाहीये, तो बरोबर आहे तुमचा. बहुवचन असणार आहे कारण गवत किंवा चारा एक कधीच नसतं, ते हा, बहुवचन. एक नसतं, हा जास्त असतं, त्यामुळे बरोबर. आता ओके चारा ओके. जंगल में होता है, आता एकच थोडी ना कांडी असणार, भरपूर असणार, म्हणून ते तृणानी मग आहे. तृणानी, तृणानी, हा बरोबर. आणि भवंती होणार कारण अनेकच असणार ना ते, असं. हो हो हो, बरोबर. अजून कर्त्याप्रमाणे क्रियापद चालणार. व्हॉट. अरण्याच्या जागी बने पण कर्त्याप्रमाणे क्रियापद चालणार ना, असं हम्म, त्यामुळे. करेक्ट करेक्ट. हम्म, हम्म, हम्म. आणि सॉरी आज सरांना मला नाही करता आलं, सर बाहेर गेलेत आणि मला त्याचं लॉग इन आय डी मध्ये पासवर्ड व्हेरिफिकेशन विचारलं, म्हणून मी हे लिंक जॉईन केली. तर उशिरा आलेल्यांपैकी 9 ते 15 मध्ये कोणाला काही शंका आहे का? हे बघा इथे एक विचार होता. बोला आधी तिथे. हा, मला ना फक्त एक इथे आता हे वाक्य आहे ना की अ, ते वाक्य गेलं का? थांबा. अ, आता ते तृणानी खादती, नाही, तृणानी आरण्ये भवंती. हम्म. तर मग तृणानी आरण्ये संती आणि भवंती कधी वापरायचं ते नाही मला कळत. संती म्हणजे असतं ना, म्हणजे हा असतं, आणि भवंती म्हणजे होता. आहेत आहेत. होता है संती म्हणजे आहेत ना. झालेलं आहे. जंगल में चारा, जंगल में होता है. चारा जंगलात, म्हणजे मी काय तिथे नेऊन चारा ठेवलेला नाहीये, म्हणून ते असतो. हम्म तो तिथे आलेला आहे, उगवलेला आहे ना, म्हणजे तो असतोच ना तिकडे, म्हणून होताही आहे वो, हम्म म्हणून ते हम्म. म्हणून भवंती. असती म्हणजे असण. आणि आणि मग संती कधी येईल? असती आणि आहेत म्हणतो त्यावेळी संती येणार ना. आहेत.
म्हणजे जंगल में चारा होता है, तुम्ही कुठल्याही जंगलात जा त्याच्यात चारा चारा असतो असा. आता तुम्ही समजा एखाद्या जंगलात गेला, हिमालयाच्या कुठल्या जंगलात गेला आणि तिथे तुम्ही उभे आहे आणि तिथे सांगताय हम्म, अरे इथे चारा आहे, तेव्हा तुम्ही हम्म. बोलणार ना की तुमच्या डोळ्यासमोर आहे ना तो तो तुम्ही तेव्हा बोलणार अरे इट, म्हणजे तेव्हा तुम्ही असती बोलणार ना असं. आता इथे कसं जनरिक स्टेटमेंट आहे, तुम्ही कुठल्याही जंगलात जा हा सगळ्या हा जंगलांमध्ये चारा असतो, हा होता, हा हा चारा होता असं हा आपण. माझी माझी अजून एक शंका आहे की हम्म, आपण भारत हे लिहिलंय ना इकडं, हम्म. तर भारत हे म्हणण्यापेक्षा भारत देश हे म्हणायला हवंय का असं मला एक थोडं वाटतं. जागा मी भारत सुद्धा हे भारत देशच केलं होतं. जागा हा आहे ना, भारत में लोक आहे ना म्हणून भारते जन, भारत हे भारत भारत हे असं असं सप्तमी. वेगळं वाटतंय. चुकीचं वाटतंय. नाही वाटण्याचं असं हो, नाही. ती सप्तमीच पण भारत देशे केलं मी, मग देशाची सप्तमी केली मी. ठीक आहे ना पण इथे तुम्ही, भारत हे थोडंसं वेगळं वाटतं ना म्हणजे हा म्हणायला असं. नाही पण भारत हे जनाः म्हणण्यापेक्षा भारत देशे जनाः मी लिहिले ठीक आहे ऍक्च्युली. लिहू शकता. हे बघा तुमचं चुकीचं नाहीये, तुम्ही सप्तमी वापरली ठीक आहे, पण मी जेव्हा तुम्हाला आधी पण म्हणजे अ, एक अशी कन्सेप्ट जे वाक्य आहे ते तुम्ही ट्रान्सलेट करा. तर इथे भारत देश में लोग गाय को पूछते हैं असं असतं तर भारत देश हे परफेक्ट फिट झालं असतं, पण इथे हा भारत हा हा असं आहे म्हणून हा, ते भारत, बरोबर आहे. हो, पण तरी तुमचं भारत हे चुकीचं नाहीच आहे, बरोबर ते आहे. नाव आहे ना असं. भारत देशात हा. गायींची पूजा करतात, ठीक आहे म्हणजे करेक्ट आहे, चुकीचं नाही. हम्म अपेक्षा भारत में असं केलं तरी चालतं. म्हणजे भारत लिहिलं हम्म हम्म तरी हम्म okay, भारत देश लिहिलं तरी हो, कारण ते एकच हम्म. शेवट. अर्थ एकच होतो. हा. पण जेव्हा ओके ओके. ट्रान्सलेट करता तेव्हा मी असं म्हणेन की जितक्या जवळ तुम्ही वाक्य हा जाल हा चांगलं. हा. नाही नाही, मला म्हणजे हे डोक्यात आलं भारत आहे, पण ते भारत आहे कसं म्हणायचं, हा ते नाही काहीतरी मग थोडस चुकीचं थोडस वाटायला लागलं, नाही म्हणून मी भारत देश केलं. नाही ते थोडस ना काय होतं, हा काही असतं ना तर काही वाटलं नसतं आपल्याला, कारण पूर्वी संस्कृत ही प्रचलित भाषा होती, आता ती प्रचलित नाहीये एवढी, त्यामुळे ती कानावर पडत नाही, त्याच्यामुळे ते हा खूप विचित्र वाटतं, कळलं. हा हा हा. म्हणून तो ती हा फरक आहे. म्हणून ती अगदी शब्दशः केला अर्थ असा. हा ती हम्म. तेव्हा जर समजा हा. आपण एक 100 वर्षापूर्वी हे करत असतो तर आपल्याला उलट भारत देश आहे असं विचित्र वाटलं असतं, असंही आहे ते. फरक चालेल. बरं बरं बरं. त्यामध्ये ओके ओके. तुम्हाला काही आहे का शंका? काही विचारू का? बोला ज्योत्स्नाताई. 11वं वाक्य आहे ना, हम्म, जो गाय की सेवा करेंगे उन्हें आनंद होगा. हम्म, तर ये ये धेनो सेवाम करिष्यन्ति, ते बरोबर आहे. ते सुखी ना भविष्यती, इथे जर सुखी असलं असतं ना, हम्म. उन्हें तर सुख असेल तर ते सुखी ना झाले असते. मी प्रसन्न वगैरे लिहिलं होतं असं, चालेल ना, प्रसन्न हा भवति. चालेल ना, प्रसन्न आनंदी. ऍक्च्युली हा आनंद होईल हा, म्हणून. आनंद होणार म्हणजे प्रसन्न होणार, सुखी होणार. आता इथे त्यांनी ते सुखी न हे कन्सेप्च्युअली वापरलेलं की जो जो गायीची सेवा करेल तो सुखी होईल, तो आनंदी होईल, हम्म. प्रसन्न होईल, ठीक आहे दोन्ही बरोबर, असं काही त्याच्यात वाईट नाही. इथे आनंद या शब्दाचा मतितार्थ असा वापरलेला आहे, कारण ती अच्छा. भावना आहे ना. हा. आणि म्हणजे जर आता हिंदीच वाक्य येणार आहे परीक्षेला, हा भागच वेगळा, पण तरी सुद्धा पुस्तकामध्ये एकवचनी होतं बघा. जो गायीची सेवा करेल त्याला संतोष लाभेल, हम्म. मग आता एकच असं होतं. तरी पण हा तर फरक हा आहे. तर ते मराठी ये नाही होणार ना तिथे, मग ये नाही होणार, यह होईल ना. धेनो हो. यह धेनोः सेवाम करिष्यति, यह तह होईल ना, जो तोला. हा म्हणजे इथे कसं ते करेंगे आहे ना, अनुस्वार आहे तो हा हिंदी वाला झालं. बहुवचनी आहे. हा नाही पीपीटी मध्ये तसंच आहे, पण मी पुस्तकात पाहून केलं होतं ना ट्रान्सलेशन, तर ते पुस्तकामध्ये एकवचनी होतं. जो गायीची सेवा करेल त्याला संतोष लाभेल असं होतं. पंक्ती नाही तर होणार. मग ते हा. तर ते ये च्या ऐवजी यह वापरायला पाहिजे ना मग. यह
जो यह हा नो हा सेवा धेनोः करिष्यति सेवां करिष्यति सह सुखिनः भविष्य. सः. हा, असं केलं होतं. बरोबर. हं? आपण एक वचन असेल. एक वचन पण मराठीतलं म्हणजे तुम्ही व्हेरीफाय करतच जा. एटलीस्ट हो संस्कृत हो, पदवाला हिंदीतच पहिलं बघत जा. बरोबर. आता पुढच्या ताई इथं ते लभिष्यंती वगैरे हा शब्द नाही उपयोग करतायत का? 11व्या वाक्यात नाही, 12 आता जे सांगितलं, जो गायीची सेवा करेल त्याला संतोष लाभेल. लाभेल हा शब्द लभिष्यंती वगैरे असा गेलेला आहे ना माग ह्याच्यामध्ये. तुम्हाला पण तिथे तुम्हाला काही मिळत नाही ना, तुमच्या हातात काही नाही फिजिकली ना, मग ते लभिष्यंती अच्छा असं वाटत नाही मला. अच्छा. हा. म्हणजे मला नाही म्हणजे ते नाही नाही हे वाटत. आनंद आनंद ही भावना आहेत. आनंदी होणे. म्हणून भविष्यंती. हा, अच्छा. आनंदी होणे हे ठीक. क्रियापद ते सुखिनः भविष्यन्ति होती. ओके. माधुरीताई आत्ता जॉईन. आणि निम्नलिखित वाक्यों का हिंदी में अनुवाद कीजिए. आता ह्याच्यात ताई अं, ताई 15व्या वाक्याचं विचारायचं होतं मला. विचारा बरं. हम गाय को हम गाय को प्रणाम करते हैं. वयम धेनु प्रणामः. म्हणजे प्रणामम करिष्यति असं नाही येणार का? प्रणाम करिष्यन्ति. पुढे आता आताच करतोय ना आपण प्रणाम, भविष्यात करू. अच्छा, भविष्यात नाही. हा हा हा. म्हणजे मी जेव्हा गाय येईल तेव्हा मी प्रणाम करेन असं नाहीये ते. आपण करतोच, गायींना प्रणाम करतो आपण, आता या क्षणीही करतो ते आपण, असं आहे. नाही पण हे मग वाक्य हे फक्त अर्धवट नाही वाटत का? वयम धेनु प्रणामः. क्रियापद आहे ना, कर्ता कर्म क्रियापद आहे, झालं, वाक्य पूर्ण झालं. ओके, म्हणजे प्रणामः म्हणजे प्रणाम करतो असंच. हा, वयम आहे ना, आम्ही धेनूला आम्ही असं. हा, प्रणाम करतो. ते उत्तम पुरुष बहुवचन आहे ना, मध्यम हा प्रथम. हा हा. हा. हो, ते आलं. आम्ही आमह ते खूप वापरलं बहुतांशी कमी प्रमाणात वापरलं जातं, म्हणून ते असं दिसायला थोडस अर्धवट वाटतंय, पण बरोबर आहे ते. हं? हा, ओके ताई, थँक्यू. हो हो. आता हा शब्द आहे. ओके. वाक्यों का हिंदी में. आता ह्याच्यात कसं मराठीत म्हणजे ह्याच्यात एक्झाम मध्ये तुम्हाला मातृभाषेत अनुवाद असतो, त्याच्यामुळे हे असं काही याला काही तोडच नाही आहे. तुम्ही कुठल्याही स्वतःच्या मातृभाषेतच करा, मग हिंदीत करा किंवा इंग्लिशमध्ये करा किंवा मराठीत करा किंवा तुमच्या मातृभाषेत करा असं. याच्यात वसिष्ठस्य समीपे बहवः धेनवः आसन. आता हे सगळ्यांमध्ये काही कुणाला डाऊट आहे का? ताई मला बहवच नाही कळलं. बहव हे कशाचं रूप आहे? बहवः धेनवः सारखं ते. गायी कशा आहेत? खूप आहे, गायीचं विशेषण हा, आहे, म्हणून ते बहवः झालं. बहुवचनाचं बहु बहुवचनाप्रमाणे बहुचं बहव आहे का? हा, धेनवः विशेषण विशेषणाप्रमाणे चालणार ना विशेषण. अच्छा. आसनचं नाही कळलं विभक्ती रूप. आसन. आसन होत्या. आसनचं विभक्ती रूप मी तुम्हाला आता उद्या सांगेन, ह्याचं पूर्ण आसनचं काय आहे ते. हं, ह्याचं चालेल. हो. कारण तुम्हाला आई झालं पुढच्या म्हणजे पुढच्या पण वाक्यात आसित आहे बघा. सासू एका नंदिनी नामनी आता धेनू नाशिक आसित ते असं झालेलं नाहीये का? होत्या केलेल्या. हा, झालेलं नाही. नाही नाही. अच्छा, ओके, नाही. ठीक आहे. झालेलं नसेल तर मग मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगेन, असं अर्धवट नाही सांगणार. आसन आणि आसित मी तुम्हाला सांगेन, ही रूपं जर झाली नसतील तर. ही आहेत चालेल. क्रियापदांची रूपच आहेत ती. तुम्हाला असतील ती पुढे बहुतेक ह्या धड्यामध्ये फक्त ते आसन आणि आसितचं असते. होत्या हा. एवढं लक्षात ठेवा सध्या. त्यांची रूपं हा. काय आहेत मी जरा सरांना विचारते की आता तुमच्या याच्यात आहेत की काय. होतं आम्हाला ती आहेत, तर मला हे नाही कळत आहे की तुम्हाला आहेत की नाही, त्याच्यामुळे मला थोडं ठीक आहे. कन्फ्युजन होतं. ठीक आहे, मी सरांना ठीक विचार. आहे. ठीक. हा, हा, चालेल. ठीक आहे. अजून काही शंका आहे का ह्याच्यात? हा, 5वं वाक्य आणि ना ताई, दर्शनीया खलु सा धेनू. म्हणजे
ते कळलं मला, ती गाय खरोखरच बघण्यासारखी आहे. दर्शनीयाचं बघण्यासारखी केलं, पण ती सुंदर आहे, देखणी आहे असं लिहिलं तर. दर्शनीय आहे ती, म्हणजे देखणी असं. अं, म्हणजे ते एखादी व्यक्ती देखणी असली तरी ती आपण बघतोच असं नाही, असं असतं ना ते. इथे दर्शनीय जो शब्द आहे तोच आहे, त्याचा अर्थ बघण्यासारखी आहे. एखादी बघण्याचं. दर्शन करण्यासारखे, म्हणजे मी देवाचं जाऊन दर्शन केलं, कारण देवाची मूर्ती दर्शनीय होती. म्हणजे मला मला ती जाऊन बघण्यासारखी होती. म्हणजे ती ठीक सुंदर आहे, तर होत, ठीक आहे, म्हणजे मूर्ती सुंदर असो नसो किंवा काय असो, आपल्याला ती जाऊन बघण्यासारखी आहे, असं आहे ते. ठीक आहे. हा, प्रसाद चालेल. पे हा, काही अ, डाऊट? हा उन्नती मॅडम, अ, आसन म्हणजे हे अनद्यतन भूतकाळ जे सर शिकवत होते ते होते. आहे का? हो हो, अनद्यतन भूतकाळ आहे तो. हो असे ताई, हे झालेलं आहे. झालेलं आहे. असं झाले हो. असं धातू असणे परस्मैपदी, त्याचं हे अनद्यतन भूतकाळाचं आहे. अच्छा. आसम, आस्व, आस्म, आसित, आसाम ते झालेलं आहे. आणि त्याचा वर्तमान काळ अस्तिस्तः संती ओके. झालेलं आहे. अच्छा, मग पुस्तकात नाहीये ते. मी त्याचा फोटो टाकते हवं तर. हा, पल्लवी चालेल ताई चालेल. टाका ना ते. हा, हा, ते धातू ऍक्च्युली रूपावलीमध्ये आहे. पुस्तकामध्ये अ, नाहीये, हा. पुस्तकामध्ये नाही, नाहीये आपल्या ऍक्च्युली ते. पुस्तकात नाहीये, पण सरांनी एकदा सांगितलेलं आहे हे. प्लीज टाका म्हणते, हा हा प्लीज. हा, हा, टाकते टाकते. आणि बरोबर. आणि उन्नतीताई, म्हणजे हा जनरल प्रश्न आहे, माहिती नाही तुम्ही त्याचं उत्तर द्याल का सर देतील. पण आत्मनेपदी आणि परस्मैपदी अजूनही नीट लक्षात येत नाहीये. तुम्हाला सर अरे शिकवली आहेत का आत्मने? हो, हा, सांगितलंय सांगितलंय सांगितलंय. आणि ते त्यावेळेला कळतंय, पण नंतर परत वळत नाहीये. कळत नाही. हे बघा, आत्मने कधी एक म्हणजे सोपं असं आहे की पोट कुणाचं भरतं. ओके, दुसऱ्याचं पोट भरत असेल तर ते परस्मैपदी आहे, स्वतःचं पोट हा. भरत आत्मनेपदी आहे. असं मी तरी लक्षात ठेवते. असं बरोबर आहे, असंच सरळ आहे. हा. स्वतःला लाभ झाला तिथं हे. म्हणजे मी ते खाल्लं, समजा जे एखादी क्रिया केली आहे मी, त्याने माझं पोट भरतंय का, माझ्या पोटात जातंय का, मग ते आत्मनेपदी आहे. तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा ही कन्सेप्ट. तुम्हाला जर तुमच्याकडे काही आता उदाहरण आहे का एखाद्या गोष्टीचं ज्याचं मी सांगू शकते, आहे का वाक्य काही कुणाकडे ज्याचा डाऊट आहे तुम्हाला? कारण म्हणजे सरांनी सरांनी एक लभतेवर सांगित होते. लभत आहे. हा, बोला बोला. एखादी गोष्ट लभती आणि लभते असं आहे. आता समजा दोन्ही. पैसा मिळाला, तर तो दुसऱ्याला मिळाला का माझ्या खिशात गेला? माझ्या खिशात गेला, आत्मनेपदी. दुसऱ्याला म्हणजे मलाही मिळालं, दुसऱ्यालाही मिळालं, दोघांनाही मिळालं, तर ते परस्मैपदी आहे. असं असं थोडस कुठेतरी ते असं स्वतःचं लॉजिक क्रिएट करून मी केलेलं आहे. आता ते किती माहिती नाही. हो, माझी गाडी सरांनी पचतीवरती पण उदाहरण दिलं होतं. करेक्ट. बचत. अन्न शिजवतो, हा, बोला म्हणजे बोला. कुणासाठी ओदनम स्वयंपाक करतो असं. रामः ओदनम पचते असं दिलं होतं त्यांनी. हा, सरांनी सांगितलं. तो आता तो जेव्हा जेवण बनवतो, ते जेव्हा जेवण दुसऱ्यासाठी बनवतो तर ते परस्मैपदी झालं. तर तो जेवण स्वतःसाठी. करतो त्याचं स्वतः, मग ते आत्मनेपदी. आत्मन म्हणजे आत्मा ना, स्वतः. हा. म्हणून ते थोडस असे प्रश्न विचारले की पटकन मग त्याची उत्तरं येतात. नाही, ते खूप कन्फ्युजिंग होतं इनिशियली, पण थोड्या सवयीने पण होऊन जातं. आणि सवय अशीच होणार की तुम्ही त्या क्रियापदाला प्रश्न विचार. हा, गुणाजी, अरे मी बघितलंच नाही. हा, बोला मोरेश्वरची, तुम्ही हात वर केला. हा, ते नंदिनी नामनी आहे ना, तर अं, ते नंदिनी नावाची गाय म्हटल्यावर ते षष्ठी होतं ना, मग ते नामनीच्या ऐवजी अ, नामे किंवा असं काही होऊ शकतं का? का ते नामनी जर नाम असं म्हणजे ऐकलेलं नाही कधी असं. नाही नाही, नाही नाही, नामनी. नंदिनी इकारांत शब्द आहे तो. नंदिनी नावाची धेनू होती, हम्म. गाय हो, होती, तसाच आहे तो शब्द नामनी. पण ताई, नंदिनी नामक म्हंटल तर. आता पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी मध्ये फरक आहे ना. हा. अरे पण नामक दोन्हीला चालतं ना. नाही नाही. अ, हो, कसं ते काय चालतं? मराठीमध्ये चालतं, संस्कृत मध्ये नाही.
हा नाही हा असं हा बरोबर असं असू नाम शकतं बरोबर. बघा आणि तसंही एक ती वशिष्ठ ऋषींची गोष्ट माहितीच ना. त्यांच्याकडे ती नंदिनी नावाची कामधेनू होती ना, ती ती त्यांना हा तर ती हम्म. आहे त्याच्यामुळे नंदिनी नावाची त्यांच्याकडे होतीच ती गाय, त्याचंच ते वाक्य आहे. आणि हे भूतकाळातलं आहे, म्हणजे जो आपल्या समोर झालेला नाही आहे काळ, तो कधीतरी कोणीतरी, म्हणजे आता मला नाही, मी नाही बघितली नंदिनी नावाची गाय, तर मी तर वसिष्ठ, म्हणजे तरी मला भूतकाळ सांगितलेला आहे, तो आलेला आहे चालत, म्हणून ते आसन आणि आसित आहे, म्हणून त्याला अनद्यतन भूतकाळ म्हणतात. मी तो पाहिलेला नाहीये, मला कोणीतरी सांगितलेलं आहे गोष्टीं थ्रू, असं आहे. म्हणजे नंदिनीच्या जागी जर मॅस्क्युलाइन नाव असतं तर ते नामनीच्या ऐवजी अरे दुसरं काही पण झालं धेनू असतं का? गाय आहे ना, धेनू बैल अहो म्हणायचंय मी का मग? बरोबर ना, हो, हो, मी काय एक मिनिट, सांगतोय. एक मिनिट, एक मिनिट. नाही ठीक आहे, पण गाईचं नाव ना पुल्लिंगी नसतं जनरली. नाही 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 ते एक नाही, मिनिट तसं नाही म्हणत आहे एक मी, मिनिट तसं नाही. धेनूच्या ऐवजी उन्नतीताई, पण धेनूच्या ऐवजी दुसरं काही असतं, बैल असता समजूया. वृषभ वृषभ म्हटलं, बैल म्हटलं असता. हो ना, वृषभ असता तर मग तिकडे नंदिनीच्या जागी दुसरं नाव असतं, तर नामनीच्या जागी काय आलं असतं असं विचारतोय. अच्छा, नामहा. असंच विचारतो, तेच तेच विचारण्याचा उद्देश तो आहे. मला हो, क्वेश्चन नाही करायचं धेनू आहे ती कळलं फेमिनाईन आहे कळलं. म्हणून. एक लेस रामहा नामहा वृषभहा असं आलं असतं असं मला वाटतंय. आपण घेऊ उद्या ते. 1 मिनिट उरलेलं आहे, सो उद्या नाही, परवा, उद्या तर आमचा क्लास आहे म्हणून, तर कारण पुल्लिंगी नाव असेल तर पुल्लिंगी नाम आणि ना मग पुल्लिंगी. इकडे नामनी असते, नामना येऊ नाम शकते का? नाही नामनह येईल का नामनह? म्हणजे नाही, नंदिनी नाही, वृषभ असतं तर वेगळं नाव पुल्लिंगी असेल तर हा, पुल्लिंग नामना 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 म्हणतो ना आपण, नामना आता नामहा गेले अ, नामहा होईल. उन्नतीताई, बोला. नामन हा जो नकारांत शब्द आहे त्याची रूप जर का बघितली तर याचं उत्तर मिळेल. हो, तेच मी म्हणणार होते. आता आपल्या स्कोप मध्ये ते नाहीये, ते आहे नामनी आहे सध्या, बघू तुम्हाला मी नंतर